बजाओ ढोल स्वागत में नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या लाडक्या ब्लॉगमध्ये. पाटला सिलेक्ट 2002. तर आज आहे गुढीपाडवा आणि हिंदू नववर्ष म्हणजेच मराठी नवीन वर्षाच्या तुम्हाला सर्वात पहिले हार्दिक शुभेच्छा. आणि आज आपण काहीतरी नवीन असा माझ्या मस्तीचा ब्लॉग करणार आहोत. तर आता आपण मस्त थोड्या गुढी उभारूया आणि मग थोडा आमच्या गावात शोभायात्रा निघते गुढीपाडव्यानिमित्त, तर हिंदू नववर्षानिमित्त. तर मग तीही बघायला जाऊया. तर मग चला आता ब्लॉग एन्जॉय करा. ब्लॉग आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही नवीन असाल तर बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर चला मग ब्लॉगला सुरुवात करूया. चौखट पे चल के आज चारों धाम आए हैं, बजाओ ढोल स्वागत में मेरे घर राम आए हैं. कथा शबरी की जैसे जुड़ गई मेरी कहानी से, न रोको आज धोने दो चरण आँखों के पानी से. बहुत खुश हैं मेरे आंसू के प्रभु के काम आए हैं. बजाओ ढोल स्वागत में मेरे घर राम आए हैं. गुढी वगैरे उभारून झाली, तिची पूजा वगैरे झाली. नंतर आईने वगैरे पूजा वगैरे केली आणि मग पुरणपोळी, गुळ आणि कडुलिंबाचा पाला हा प्रसाद म्हणून खाल्ला. सगळं आवरून झाला, पण बघते तर काही पाणीच संपलेलं. आई संपत, मग आता काय करायचं. आई बोलली बाटल्या आणजा नाही तर मार खाशील. मग काय बाटला आणायला गेलो. बघा चला आता बाटल्या आणले. आता आपण गडबला जाऊया. आता निघालेलं आहे मी इथनं. तर मग आपण गडबला जाऊ आणि मस्त तिकडं बघू. तिकडं काय काय कार्यक्रम केले, कारण तिकडं पण कार्यक्रमच आहेत. तो शोभायात्रा आहे आणि मग डबल तिकडं हे पण आहे, काय बोलत त्याला, गुढी पण उभारलेली आहे मम्मीने तिकडं. मम्मी पप्पा आधीच गडबला गेले ना सकाळी, तर मग पप्पाला सुट्टी नाही. तिकडे गुढी उभारली असेल मग तिकडे बघू आपण. चला मग भेटू जाईल तिकडं, गडबलाच भेटू बाय. इकडे पण गोडी लावलेली होती बघा. ही पण गोडी खूप छान आणि सुंदर आहे. तर मग इकडे आपण हात जोडले, नमस्कार केला, पूजा केली आणि मग नंतर मग आपण गावात गेलो शोभायात्रेला.
आता शोभायात्रा पण झाली. आता आपण तुम्ही पाहिलंच असेल तर आता मग मला पण आला जास्त कंटाळा, मोबाईलला पण चार्जिंग नाही, तर मी आता ब्लॉग इथेच एंड करतो. ब्लॉग आवडला, जर तुम्हाला आवडला असेल तर मग तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. पुढचं ब्लॉग पण लय भारी असणार आहे, कारण आता आपले येत्या 25 मार्चला 2026 म्हणजे येत्या 25 मार्चला आपल्याला एकविरायची जत्रा आहे. तर मग आपण तेव्हा पण जाऊ कारलेला मस्तपैकी. ते तिकडं पण ब्लॉग करू, तिकडं पण धमाल करू, लय मजा करू. तर मग चला, मग आजचा ब्लॉग मी इथं सेंड करते. चला तोपर्यंत जय महाराष्ट्र, ओम साईराम.